आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ज्यांनी गेल्याच आठवड्यात आपली 7वी कार स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये जिंकली तेच केतन म्हात्रे स्ट्राइकवर पाहायला मिळत आहेत. फायनलच्या अगोदरची फायनल आणि सगळ्यांना विनंती आहे या दोन्ही टीमला पाठिंबा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात देऊयात. बोला गणपती बाप्पा. मजा येईल या मॅचला. आणि पंच म्हणून खास महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शंकर धोत्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं नृत्य करण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे पंच हे देखील इकडे दाखल झालेले आहेत. नॉन स्ट्राइकला सचिन कनोजिया जर पहिला बॉल वेगवान होता खोलवर टप्प्याचा बॉल आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार. आज या ठिकाणी खास आलेले आहेत. यांनी सुरुवात केली आणि आता बरेचसे पंच आपला नृत्य आविष्कार दाखवताना पाहायला देखील मिळत आहेत. आत्ता चौकार दिलाय. यस आशिष बिग हिट. पहिला हा बॉल जर पाहिलं तर जबरदस्त सिक्सर. बऱ्याच वर्षांनी मुंबईत आलेत आणि मुंबईकरांची त्यांची भेट देखील बऱ्याच वर्षांनी झाली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर फॅन क्लब देखील त्यांचा आहे. अलीकडे मुंबईत थोडंसं कमी येतात परंतु बाहेरचे दौरे त्यांचे जास्त असतात. या ठिकाणी पाहूयात 10 धावा धावफलकावर एक महत्वाचा सामना. आणखीन एक काय स्ट्रोक खेळलाय उगाच. टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु समोरचा संघ देखील तेवढाच बलवान आहे. गणराज ज्या गणराजाचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते खेतवाडीमध्ये गिरगावमध्ये आणि त्याच गणराजाचे सर्व भक्त देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आमच्या काही भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या त्या सगळ्यांचं देखील सगळ्या ताईंचं स्वागत. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी या सगळ्या ताईंचं स्वागत. यावेळेला चांगला बॉल बॅकफुटला गेले बॉलला ढकललं त्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावा. एक मोठा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई सेमीफायनलला जाणारी तिसरी टीम कोणती असणार आहे ते या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. पाहूया काय होईल या मॅच मध्ये. आशिष मेहरोल एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेवढे जबरदस्त खेळाडू केतन म्हात्रे हे देखील आहेत. सचिन कनोजिया यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय ॲज अ आयकॉन या
ॲज अ कॅप्टन या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. अमितजी लोटलीकर साहेबांचं आम्ही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. चांगला बॉल सन्मान दिलाय, फक्त बॉलला ढकललाय, याला म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग. चांगल्या बॉलला सन्मान द्या, खराब बॉलवर प्रहार करा, आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे. हा, प्रणय राणा आपण लवकरात लवकर इकडे संपर्क साधायचा. प्रणय राणा आपण कुठेही असाल तर त्वरित इकडे संपर्क साधायचा आपल्याला, लवकरात लवकर. प्रणय राणा अगदी महत्वाचं काम आहे आपल्याकडे. प्रणय राणा आपण लवकरात लवकर संपर्क साधा. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल अतिशय वेगवान, परंतु कव्हर्सला पाठवला. तिकडे फिल्डर आहेत आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. गणराज टीम पहिली ओव्हर संपल्यानंतर. धन्यवाद डीजे. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावतो. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सगळ्यांना मैदानात घेऊन येतो. आणि पहा, हे भारतातले क्रिकेट प्रेम आहे. मॅच दिसण्यासाठी आम्हाला वाटेल ते, परंतु सावधगिरीने त्या ठिकाणी उभं राहायचं. सगळ्यांना विनंती आहे बसायचं देखील सावधगिरीने. हे मुंबईकर आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत. मुंबईमध्ये क्रिकेट प्रेम मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, आणि क्रिकेट जर रविवारी असेल तर हे पहा, ट्रेनचे प्रवासी आहेत, चाललेत कदाचित विरारला किंवा बोरिवलीच्या ट्रेनची वाट पाहत आहेत, परंतु सध्या क्रिकेट पाहत आहेत. यस, आणि आता या ठिकाणी बॉलिंगसाठी आलेत शिवम कनोजिया. त्यांनी जर केतन मात्री यांची विकेट घेतली तर जयेश कारभारी यांच्याकडून त्यांना शूज असतील, आणि त्यांच्या भावाची म्हणजे सचिन कनोजियाची विकेट घेतली तर 500 रुपये असतील. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक मोठा सामना आहे, 4 ओव्हरची मॅच आहे, परंतु मजा येईल या मॅच मध्ये. हे क्रिकेट प्रेमी आहेत, यांना हे मुंबईकर आहेत. मुंबईकर जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर मुंबईकर हे मुंबईकरच आहेत. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, वेगात टाकलाय. पहिला बॉल प्रभावित करणारा होता, डॉट बॉल. दोन्ही पाठीराखे आलेत, समर 11चे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने आलेत कुलाब्यावरून, आणि एका बाजूला खेतवाडी गिरगाव मधून देखील मोठ्या प्रमाणावर पाठीराखे गणराजसाठी देखील आलेले आहेत. मजा येणार आहे या मॅचला. मोठा सामना, हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. रिव्हर्स खेळले यावेळेला केतन. बॉल निघालाय सीमारेषा दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा. 4-4-4 चौकार. जाऊयात मॅचच्या दिशेने. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलच्या अगोदरची फायनल, क्वार्टर फायनल मध्येच सेमी फायनल मध्ये कोण जाणार, आमचं समालोचन कक्ष देखील या ठिकाणी दाखवलं जातो. धन्यवाद प्रोलिंक. आणि आजचा दिवस जर पाहिलं तर अगदी महत्वाचा या स्पर्धेसाठी. हो, या वेळेला वेगळाच फटका खेळलाय. गुडघा जमिनीवर टेकून अगदी बैठक मारत खेळायचं होतं ऑन साइडला. बॉल पहिला आलाय ऑफ साइडला, पाठवला थर्डमॅनला. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर. क्रिकेटचं वेड मुंबईकरांच्या नसानसामध्ये पाहायला मिळतं. तो मुंबईकरच नाही ज्याला क्रिकेट आवडत नाही, कारण असा प्रत्येक मुंबईकर आहे जो क्रिकेटच्या रंगात नाहताना पाहायला मिळतो. पावसाळ्यात तर क्रिकेट आपल्या मुंबईत मोठ्या प्रमाणावर चालतं. रबर बॉलचं चालतं, कांगालीचं सुद्धा चालतं. हिवाळ्यात क्रिकेट पाहायला मिळतं, दिवसा क्रिकेट पाहायला मिळतं, आणि रात्री सुद्धा क्रिकेट पाहायला मिळतं. ही आपली मुंबई आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, फटका चांगला आलाय. तिकडे जर पाहिलं तर एकदा मिळणार आहे. धावसंख्या इकडे पुढे जाताना पाहायला मिळेल. मुंबईकरांची एक खासियत आहे, मुंबईकरांची घरं लहान आहेत परंतु मन मोठी आहेत. बरोबर ना? आपली घरं कदाचित लहान असतील परंतु आपल्या सगळ्यांची मन मोठी आहेत, असे आपण मुंबईकर आहोत. छोट्या जागेत कसं राहायचंय आपल्या मुंबईकरांना बरोबर माहिती आहेत. यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा, आणि तिकडे जर पाहिलं तर एकदा पुन्हा मिळणार आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. धावसंख्या 26 वर जाताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात मोठी धावसंख्या, त्यानंतर शिवमने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. घड्याळाच्या काट्यावर आपल्या मुंबईकरांची लाईफ पाहायला मिळते. सकाळची 8-11ची ट्रेन पकडायची तर ती पकडायचीच आहे, मग त्याच्यासाठीचं नियोजन आपल्याला सकाळपासून करावं लागतं.
ऑप्टमच्या बाहेरून वा बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून पॉइंटला अगदी समुद्राच्या दिशेने पाठवलाय. एक भाऊ बॅटिंग करतोय, एक भाऊ चुकला म्हणून दुसऱ्याने त्याला माफ नाही केलं, त्याला समुद्र दाखवला. 2 ओव्हरमध्ये 32 धावा धाव फलकावर. समर 11 हा देखील एक जबरदस्त संघ आहे. राहुल वाल्मिकी म्हणा, त्याचबरोबर त्यांचे सगळे निलेश सोलंकी आणि कंपनी, त्यांचे सगळे सहकारी, आणि दुसऱ्या बाजूला गणराज. जी पांडव यांच्या मालकीचा संघ गणराज हा देखील आपल्याला तेवढा जबरदस्त पाहायला मिळतोय. एका बाजूला आशिष मेहरोल आयकॉन म्हणून खेळतायत, एका बाजूला केतन म्हात्रे. अख्ख्या टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष या मॅचवर लागलंय. आणि गोट्या अंपायर हे देखील आज आलेले आहेत. शंकर धोत्रे बऱ्याच कालावधीनंतर मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मितेश बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. केतन म्हात्रे, सचिन कनोजिया ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इनिंग ब्रेक मध्ये पुढच्या मॅचचा टॉस होईल आणि त्यासाठी विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. यंग दुर्गा देवी आणि त्याचबरोबरने सिंग पॅकर, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. या वेळेला खोलवा टप्प्याचा बॉल आणि केतनच्या बॅट मधून हाही बॉल सीमा रेषा पार. केतन म्हात्रे यांच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी निघताना पाहायला मिळतोय. ताकद आहे, अगदी पुढे केला आणि त्याचा फायदा केतन यांनी या ठिकाणी घेतला. 36 धावा धाव फलकावर आहे. म्हणजे शंकर धोत्रे यांचं आम्ही कौतुक करू, परंतु आमचे जे चारही अंपायर आहेत काल सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत अंपायरिंग करत होते ना, मी तर म्हणेल त्यांच्याही साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ते चौघे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. जबेत मॅचच्या दिशेने गोटे अंपायर यांनी देखील एक आपला वेगळा आविष्कार आणला. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पंचांच्या इशाराची वाट सुद्धा नाही पाहिली. निघाले केतन म्हात्रे पॅव्हिलियनच्या दिशेने. विकेट. थांबा डीजे, सगळ्यांना विनंती आहे, पाठीमागे ज्या ठिकाणी पार्किंग आहे डबल पार्किंग झालेली आहे. सगळ्यांना विनंती असणार आहे, तू कुणीही डबल पार्किंग करू नका. आता VIP एंट्रीज त्या ठिकाणी येणार आहेत, त्या ठिकाणी मान्यवर येणार आहेत. आपण आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा ही सगळ्यांना सूचना आहे. हा मुख्य मंचाच्या पाठीमागचा जो रस्ता आहे त्यावर ज्यांनी ज्यांनी डबल पार्किंग केली त्यांना विनंती असणार आहे. आता पब्लिकच एवढी आले तर काय करणार. छत्तीस धावा धाव फलकावर एक मोठी मॅच पाहायला मिळते. हे पहा प्रेक्षक, मुंबईकर आहेत. मुंबईकर चाकरमानी असतात, त्यामुळे मुंबईतलं क्रिकेट हे शनिवार रविवारी असतं आणि रविवार म्हटलं तर मुंबईकरांच्या क्रिकेट प्रेमाला उधाण येतं. रविवारचा दिवस आमचा क्रिकेट वार असतो. यावेळेला फटका खेळलाय खरा, टायमिंग नाही झालाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे विकेट येते. सागर रणपिसे पकडतायत कॅच. विकेट.
धन्यवाद. आपली मुंबई आणि आपल्या मुंबईचं क्रिकेट सध्या आपण पाहतोय. मुंबईचं क्रिकेट ज्याला पाहायचं असेल ना, त्यांनी रविवारी सकाळी सकाळी ओव्हल मैदानात जा, शिवाजी पार्कला जा किंवा मुंबईतल्या कोणत्याही मैदानात जा. अगदी घराच्या जवळ असणारं छोटंसं क्रीडांगण असेल, उद्यान असेल, त्याच्यात जा. मुंबईकर तुम्हाला क्रिकेट खेळतानाच दिसतील. सकाळी लवकर मैदानात जाऊन किंवा तुम्ही खेतवाडीत गेलात तर दोन्ही बाजूला बिल्डिंग आणि मध्ये एक रस्ता आहे, त्या रस्त्यावरचं क्रिकेट देखील आम्ही पाहिलंय. कारण मुंबईचं क्रिकेट, मुंबईकरांना क्रिकेटसाठी जागेची गरज नसते. 3 स्टंप, आता अलीकडे स्टंप आलेत. पूर्वी जर पाहिलं तर 3 विटा उभ्या केल्या जायच्या किंवा काही लोकांनी स्टूल उभे केले असतील, काही लोकांनी गाडीचे टायर उभे केले असतील. मिळेल तो स्टंप आपला, बरोबर आहे ना? यस, काही लोक. चला, नवीन बॅटर. बॅटरचं नाव कळवा. सैफ आलेले आहेत. काय बॅटिंग केली काल सैफने. 2 कव्हर्सला मारलेले षटकार पाहण्याजोगे होते. गुणवान खेळाडू आहे. बॉलिंग बॅटिंग दोन्ही जबरदस्तच करतात. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मितेश 36 धावा धावफलकावर, लगातारच्या 2 विकेट आल्यात. मितेशचं कौतुक करावं लागेल कारण कमबॅक समर 11चं झालंय. या वेळेला आल्या पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय, चांगला फटका आलाय आणि अडवला देखील गेलाय. तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. 4 ओव्हरची मॅच आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे ती म्हणजे 38 धावा. हा, वरती जे प्रेक्षक आहेत, विनंती आहे, वरती प्रेक्षक आहेत, साहेबांच्या बॅनरला पाय लागतोय. पाय तुम्ही खाली सोडूच नका, कृपया विनंती आहे, प्लीज. धन्यवाद. सगळे जेवढे काही पाय इकडे सोडून बसलेत त्या सगळ्यांना विनंती आहे, कृपया विनंती, हात जोडून कृपया पाठीमागे पाय घ्या सगळ्यांनी. या वेळेला मात्र हवाई हल्ला केला जरूर आहे आणि त्या ठिकाणी मात्र जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले. पहा, आमच्या स्टेजच्या पाठीमागे ज्यांनी गाड्या पार्क केल्या त्यांना सगळ्यांना विनंती आहे तिकडे गाड्या बाजूला घ्यायच्यात कारण साहेबांचं थोड्या वेळात आगमन होत आहे. या ठिकाणी आरटीओ विभागाच्या सूचना आलेल्या आहेत, अन्यथा गाड्या टो करून तिकडनं घेऊन गेल्या जातील. तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची कारण साहेबांचं आगमन होणार आहे. मुख्य मंचाच्या पाठीमागच्या बाजूला ज्यांनी गाड्या लावल्या असतील त्यांना या सूचना आहेत. 39 धावा धावफलकावर, तिसरी ओव्हर सुरू आहे. चढउतार तर पाहायला मिळाले. सचिन कनोजिया, सैफ बेग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गणराजसाठी. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या वेळेला ताकदवर फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय. सैफची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. वा सैफ वा, 4 धावा. एक चांगला स्ट्रोक त्यांनी देखील या ठिकाणी खेळलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गणराजची धावसंख्या झाली आहे 43-43. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. क्वार्टर फायनल नंबर 3 सुरू आहे. यानंतर चौथा सामना. हा, टॉस साठी येत आहेत दोन्ही टीमचे कॅप्टन. सिंग पॅकर्स, यंग दुर्गा देवी. सकाळी जो सामना आपण पाहिला, आता पुन्हा एकदा तो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचा हा महत्वाचा सामना यानंतर देखील पाहायला मिळणार. अयुब विरुद्ध ओमकार देसाई विरुद्ध अयुब शेख ही लढत आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. सध्या आशिष मेहरोल त्यांच्या विरुद्ध केतन म्हात्रे असा सामना सुरू आहे. प्रेक्षकांची गर्दी मात्र या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ज्या ठिकाणी जागा मिळते ना, कॅमेरामन आमच्या रेल्वे स्टेशनच्या जो ब्रिज आहे त्या ठिकाणी देखील पहा किती मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. आपल्या सगळ्यांचं देखील स्वागत. मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनच्या ब्रिज वरून देखील खूप मोठ्या प्रमाणावर चाहते आनंद घेत आहेत या मॅचचा. हे पहा चाहते, हे मुंबईकर आहेत.
बोरिवली एसीए 5-53. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी टाकला गेलाय. व्हाईट बॉल घोषित केला जात आहे. चव्वेचाळीस धावा धाव फलकावर आहेत. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. आदित्य बॉलिंगला. ओ साहेब, शेवटच्या क्षणी काहीतरी वेगळं करायला गेले, खेळायला गेले सुपला, परंतु तिकडे सैफ हुकला. जरूर साहेब माघारी परतले असतील, परंतु काल मॅन ऑफ द मॅच घेतलं आणि खूप टॅलेंटेड खेळाडू साहेब बेग सुद्धा. आणि आता सचिन कनोजे यांच्या जोडीला मैदानात आलेले आहेत. अनिकेत पाटील येत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी ते या ठिकाणी करतील. सचिन कनोजिया त्यांच्या जोडीला आहेत. हे 5 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. कमीत कमी 10-1 धावा आल्या तर मॅच चांगली होईल. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये, कारण सुरुवात जबरदस्त झाली होती गणराजची. टप्प्याचा बॉल, त्याला स्क्वेअर लेगला खेळले सचिन. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 45 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गणराजला धावा कराव्या लागतील. ही गर्दी मुंबईकरांची. कुलाबा असेल, मुंबादेवी असेल, मलबार हिल असेल, या 3 विधानसभा मतदारसंघातील खेळाडूंसाठी असणारी स्पर्धा आपण पाहतोय. छोट्या छोट्या जागेमध्ये क्रिकेट खेळणारे आज मोठ्या मैदानात सुद्धा आलेत, कारण मुंबईकरांना 90% वेळा तर डिक्लेअर ग्राउंडच मिळतात. टप्प्याचा बॉल, टायमिंग प्रॉपर नाहीये, फटका फसलाय. फिल्डर मात्र तिकडे आलेत. आणखीन एक विकेट. एक कळकळीची विनंती, जे वरच्या बाजूला जे बसले त्या सगळ्यांना विनंती आहे, आपली सुरक्षा देखील तेवढीच आपली जबाबदारी आहे. कोणीही कृपया पाय खाली घेऊ नका. सुरक्षितपणे बसा, आनंद घ्या. सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहतोय एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. नवीन बॅटर मैदानात आलेत. विशाल आलेले मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. अमितजी लोटलीकर साहेबांची ही भव्य दिव्य आणि मानाची स्पर्धा. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर सिक्सर. च्या दिशेने मारलंय विशाल यांनी. यस, वाईचे खेळाडू आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 51 धावा. आता फाईट होऊ शकते इथपर्यंत पोहोचलेत, परंतु 2 बॉल अजूनही बाकी आहेत. विशाल आणखीन एक. याही बॉलवर हल्ला चढवलाय आणि बॉल गेलाय. ट्रेन कोणती लागली आहे, विरार की बोरिवली पाहायला. निकम साहेब यांच्याकडून जर तिसरा या ठिकाणी मोठा फटका आला तर 500 रुपयाचा पुरस्कार असेल. 57
म्हणून महत्वाचं आहे तुम्ही किती वेळ मैदानात आहात याला महत्व नाही, तुम्ही काय करता याला महत्वाचं आहे. तुम्ही कितव्या क्रमांकावर बॅटिंगला मैदानात गेलात याला महत्व नाहीये, तुम्ही काय करता याला महत्व आहे. पठ्ठ्याने 2च बॉल खेळलेत आणि या दोन्ही बॉलला जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय 6 धावांसाठी. जणू काही मोबाईलच्या ऐवजी यांनी सुद्धा बॅट चार्जिंगला लावली होती की काय. दोन्ही बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 57 धावा धावफलकावर. मजा येईल या मॅच मध्ये, एक मोठी मॅच आहे. यावेळेला पूल केलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालं. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला अतिशय जलद गतीने. 2 धावाही पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 59 धावा आणि जिंकण्यासाठी 60 धावांची आवश्यकता. 15च्या सरेसरीने 60 धावा बनवायच्या आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. अभि यंग दुर्गादेवी बॉईज कर्णधार या टॉस साठी प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. श्रीलेश या. यंग दुर्गादेवी लवकर या, लवकर या कर्णधार प्लीज, कारण वेळेचं बंधन आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. माननीय श्री आकाशजी चाबुकस्वार यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. या लवकर या कर्णधार टॉस साठी, कारण वेळेचं देखील बंधन आहे. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. संपूर्ण मुंबईचं लक्ष या मॅचवर आणि आता या मॅचचा टॉस केला जातोय आकाश यांच्या शुभ हस्ते. चौथी क्वार्टर फायनल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. यंग दुर्गादेवी बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय सिंग पॅकर. टॉस कोण मागणार. यस, छापा कॉल केलाय आणि छापा चालाय. म्हणजे टॉस जर आपण पाहिलं तर यंग दुर्गादेवी बॉईज प्रथमतः निर्णय काय असेल. आम्ही क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेऊ. लास्ट यांच्यासोबत मॅच झाली तर कसं थांबवलेलं, तर परत आम्ही स्कोर कमी करायचा प्रयत्न करू. आणि 4-4 ओव्हरची मॅच आहे, महत्वाची लढत आहे. हा सामना जिंकला तर सेमी फायनल मध्ये दाखल होणार. त्याच्यासाठी काय रणनीती आखली असणार. चांगले 2 बलांडे आयकॉन आहेत टीममध्ये. स्कोर कमी करायचा प्रयत्न करू. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. श्रीलेश आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. श्रीलेश जास्त बोलत नाहीत पण करून दाखवतायत. तर आणि आता मात्र विनंती असेल थोडं आपण व्यासपीठ खाली करा, विनंती असेल, कारण साहेबांचं शुभागमन होणार आहे. थोडं क्लीनअप करायचं आहे स्टेज. विनंती असेल सर्व कार्यकर्ते आणि
पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. पंच काय म्हणतायत? यस, व्हाईट बॉल आहे. ओके, व्हाईट बॉल. हा, तर जे वरती प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, 6:15 आपला वरचा जो मजला आहे आपण खाली करायचा. तिकडे इफ्तारी आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना खाली यायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. सागर रणपिसे ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल टाकलाय. आणि शंकर धोत्रे काय म्हणतायत? हो, आहे की नाही? हा आहे, वाईट आहे. येस, व्हाईट बॉल. दोन धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपल्याला पाहायला मिळते. सचिन कनोजिया बॉलिंगला आणि बॅटिंग साठी सागर रणपिसे. क्या बात है. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल समोर खेळत हातातच जाईल. सागर रणपिसे एक मोठी विकेट या ठिकाणी घेतली आहे. सचिन कनोजे यांनी विकेट. नंबर राहिले ते वाचून दाखवतो. MSDIET 412. आशिष मेहरोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि महादेव आले त्यांच्या जोडीला. पाहूया काय करतील या ठिकाणी सचिन कनोजिया. यावेळेला समोरच्या दिशेने एक वेगवान फटका. वाह महादेव. आणखीन एक चांगला फटका आलाय. 60 धावांचा पाठलाग करायचा आणि महादेव आलेत आणि आल्या आल्या मोठा फटका त्यांनी खेळलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. व्हाईट बॉल. धाव संख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 7 धावा धावफलकावर आहेत. एक विकेट माघारी परतलेली आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. ओ हो, काय फटका खेळलाय. छोटे अंपायर हे सुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. इकडे जर पाहिलं तर या षटकाराने धावसंख्या 13 वर जाते. धावसंख्या 13 वर जाताना पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये जास्त दबाव येऊ द्यायचा नाही, दबावाला हटवायचं आणि त्याच्यासाठी महादेव आलेत आणि महादेव यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत आणि धावसंख्या झाली आहे आता 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक महत्वाचा सामना आपण पाहतोय. काही व्हाईट बॉल सुद्धा आले या ओव्हरमध्ये. एक विकेटही आली परंतु महादेव यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. पुल केलाय
आणि या पुल करत असताना येतोय मोठा फटका. कोण आहेत तर यांचं नाव आहे शंकर धोत्रे उर्फ गोट्या अंपायर आणि ते ठाण्यावरून आलेले आहेत. धावफलक 19. पहिल्या डावात सुद्धा या ठिकाणी धावा जर पाहिल्या तर 19 झाली होती, परंतु अजून ओव्हर सुरू आहे. महादेव काय बॅटिंग करतायत. याही वेळेला ताकदवर फटका समोर खेळलेत. ओ त्यांची पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर अगदी 23 वर नेऊन ठेवली आहे. सागरची विकेट आल्याचं सेलिब्रेशन जास्त वेळ करू दिलेला नाहीये. इकडे कमबॅक करावं लागेल आता गोलंदाजांना सुद्धा. हे प्रेक्षक पहा, क्या बात आहे. खराब बॉल. नो बॉल देखील या ठिकाणी घोषित केला जातोय. तिकडे फिल्डर येत आहेत आणि नो बॉल आणि बिमर घोषित केला गेलेला आहे. पंचवीस धावा धाव फलकावर. पहिल्याच षटकात जबरदस्त सुरुवात केली आहे समर 11ने. यावेळेला मात्र हा बॉल फ्री हिटचा होता, त्याच्यावर हिट नाही येऊ दिलाय. आणि आता जर पाहिलं तर पहिली ओव्हर इकडे संपली आणि धावसंख्या झाली आहे ती 25. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत 35. मॅच ऑन आहे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये काय बॅटिंग केली आहे जबरदस्त. कौतुक करावं लागेल बॅटरचं. आणि त्यातल्या त्यात महादेव. वेगा बरोबर जर पाहिलं तर व्हाईट बॉल देखील आहे. समीकरण बदलत आहे. 18 बॉल 34. एक बॉल इकडनं खूप महत्वाचा असणार आहे. वलयांकित खेळाडू जरूर आहेत, परंतु प्रत्येक वलयांकित खेळाडूला स्वतःला सिद्ध करावं लागतंय. आपण इकडे का आलो आहोत आणि केतन हे देखील स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेले आहेत आणि आशिष मेरोल देखील. परंतु महादेव काय बॅटिंग केली आहे. चांगला बॉल टाकलाय, अप्रतिम. यॉर्कर लेनचा बॉल या ठिकाणी टाकला गेलाय आणि डॉट बॉल येतोय. समीकरण बदलेल. 17 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. सगळ्यांना उत्कंठा लागली की ही स्पर्धा जिंकणार कोण आहे. अमितजी लोटलीकर साहेबांचं आम्ही कौतुक करू आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं. एवढी भव्य दिव्य स्पर्धा त्यांनी आपल्या भेटीला आणली आहे. यावेळेला मात्र ऑन साइडला खेचायचा प्रयत्न जरूर होता महादेव यांचा आणि तिकडे अतिघाई संकटात 1 रन मिळणार, तिकडे 4 रन.
चर्चा आहे सध्या. एक एक धाव वाचवणं देखील तेवढंच गरजेचं आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि धावसंख्या 30 म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल झालेत आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 16 बॉल बाकी आहेत. हो 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 हो, चांगला बॉल टाकलाय तिकडे आणि अडवलाय सुद्धा, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. पहा, तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स द्यावाच लागतो. नावाला वलय जरी असेल तर मैदानात परफॉर्मन्स महत्वाचाच. आणि केतन देखील स्वतःला झोकून देत आहेत. अजूनही या ठिकाणी मॅच बनलेली आहे, मॅच काही संपलेली नाहीये. 15 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 29 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. मॅच ऑन आहे. आशिष मेहरोल, रोल महत्वाचा असेल यांचा सुद्धा. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता, परंतु त्याला अडवलं जाते पाठीमागे. विशाल धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते. पुन्हा समीकरण बदलत आहे. अजूनही जर पाहिलं तर 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 28, हे 2 बॉल मॅचच्या दृष्टीने निर्णायक असतील, परंतु हे महादेव जास्तच निर्णायक आहेत. 8 बॉल मध्ये 26 धावा महादेव यांनी केल्या. वा, चांगला बॉल, सन्मान दिलाय. आणि तिकडे हळूवार पद्धतीने एक धाव त्या ठिकाणी ढकलली गेली. कदाचित केतनला विकेट द्यायची नाही आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे 33 धावा. अजूनही 27 पाहिजेत आणि 13 बॉल बाकी आहेत. महादेव आणि आशिष. केतन म्हात्रे यांनी देखील जबरदस्त बॉलिंग केली आतापर्यंत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु त्या ठिकाणी आता एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. केतनची ओव्हर चांगली राहिली, परंतु विकेट नाही गेले. फक्त 9 धावा केतन यांनी दिल्या आणि आता मॅचला जिंकण्यासाठी 12 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. 12-26. यस, विशाल येत आहेत बॅटिंग मध्ये. आपल्या टीमला सावरलं ज्यांनी ते आता बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. विशाल फुलटॉस, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पहिला तर या 6 धावांनी पुढे जात असताना पाहिलं मिळेल. कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी आशिष मेहरोल आणि महादेव करतायत, अजूनही मॅचला जिंकण्यासाठी यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा. तिकडे फिल्डर आलेले आहेत. विकेटचं पतन, खेळाडू आउट. विक्रांत जाधव, CJ 11 लालबाग संघाचे सर्वे सर्वा अनिकेत वर्माच्या बरोबरीने उपस्थित राहत आहेत, त्यांचे स्वागत. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 40 धावा, अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच ऑन आहे, मॅच नाही संपली आहे. विशाल हार मानत नाहीयेत आणि आता मात्र बॅटिंग साठी आलेत. जितेन मोहीर बॅटिंग साठी. जोडीला महादेव आहे ज्यांनी 27 धावा केलेल्या आहेत. एक अप्रतिम सामना आपल्या भेटीला आलाय.
विकेट आली आहे. मंकडिंग विकेट या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी पंचांच्या अनुमतीशिवाय कोणी आतमध्ये येऊ नका. कमिटीची देखील अनुमती घ्या. एक मिनिट सर, चला निर्णय, पंचांचा निर्णय, मैदानातल्या पंचांचा निर्णय काय आहे? अहो सर, येस येस, ठीक आहे, मैदानातल्या पंचांचा निर्णय कळवा. चला निर्णय येईल, निर्णय येईल. चला आपण सहकार्य करा. अहो सर, कळवा इकडे काय निर्णय आहे. आणि शंकर सर आपण सुद्धा कळवा. हा, आता मात्र मॅच मध्ये अचानकपणे कलाटणी आलेली आहे. ही हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते.
बॉल काउंट नसेल याची नोंद आपण घ्यायची आहे. हा 10 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. फक्त एक गोष्ट झाली आहे, ज्या महादेवने चांगली बॅटिंग केली ते आउट होत आहेत, परंतु महादेवची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त महादेव. अजूनही 10 बॉलमध्ये 20 रन. मॅच महत्वाची आहे आणि जबरदस्त चालली आहे मॅच. जितेन आणि जितेन यांच्या जोडीला सिद्धार्थ मैदानात दाखल झालेले आहेत. हे 4 बॉल आणि यानंतरचे 6 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. 10 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 20 ची आवश्यकता. शंकर धोत्रे सर. हा डिसिजन मध्ये काहीही तुम्हाला अडथळा वाटला फक्त कॅप्टन बोलतील, आयोजकांची सूचना आहे. यावेळेला समोर खेळलाय बॉल, फटका चांगला आलाय, परंतु फिल्डर आहेत तिकडे, अतिशय जलद गतीने थ्रोही केलाय. 1 रन मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आता समीकरण बदललंय. 9 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. फायनलच्या अगोदरची फायनल. गणराज एका बाजूला आहे, समर 11 एका बाजूला आहे. निलेश सोलंकी गणराज 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. महेश पांडव एका बाजूला आहेत. 9 बॉल बाकी आहेत, 19 धावांची आवश्यकता. एक मोठी मॅच आपण सध्या पाहतोय. विशाल पहिल्या बॉलवर षटकार आला खरा, परंतु त्यानंतर कमबॅक केलाय सिद्धार्थ. ओ काय बॉल होता त्या ठिकाणी, बॅटरला कळला नाही, कीपरलाही कळला नाही आणि स्टंपला सुद्धा चकून गेला यष्टीरक्षकांकडे. टर्न झाला असं वाटलं बोल्ड आहे, परंतु बॉल टर्न झाला आणि पाठीमागे गेला. अप्रतिम बॉल. एक बॉल खूप महत्वपूर्ण आहे. काय मॅच सुरू आहे सध्याच्या घडीला, जबरदस्त. यस, आयोजकांच्या सूचना येत आहेत. सेमीफायनल देखील सिरियल नुसार पहिल्या मॅचचा विजेता विरुद्ध दुसऱ्या मॅचचा विजेता, तिसऱ्या मॅचचा विजेता विरुद्ध चौथ्या मॅचचा विजेता, अशा सेमीफायनल देखील खेळवल्या जाणार आहेत. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बेचाळीस. यावेळेला समोर उडवला बॉल, फटका चांगला आहे आणि सीमारेषा ओलांडली जाते. वाह, मॅचला पुन्हा एकदा कलाटणी. 4. चौदा हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि त्याच्यामध्ये ही क्वार्टर फायनलची जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. याला म्हणतात क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. आज आपण पाहतोय प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चारी बाजूला आणि रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर सुद्धा. 7 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. एक मोठी मॅच आणि मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही कुणालाच माहित नाही की काय होणार या मॅच मध्ये. बिग हिट, काय फटका खेळलाय, एकच मारला, समुद्रात मारला. तर 52 धावा धावफलकावर. 6 बॉल 8. मॅच नाही संपली आहे, मॅच नाही संपली. अजूनही प्रयत्न करावे लागतील कारण गणराजने देखील हार मानलेली नाहीये आणि समर 11ने सुद्धा. परंतु सिद्धार्थचा हा षटकार मॅचचा टर्निंग पॉइंट होता. 3 विकेट माघारी परतलेले आहेत जितेन आणि सिद्धार्थ. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
शंकर धोत्रे म्हणजे गोटे अंपायर सुद्धा सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. घाई करा. 6 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. जर का एखाद दुसरा बॉल डॉट आला, एखाद दुसरी विकेट आली, मॅच मध्ये गणराज पुन्हा येऊ शकते. पाहूयात काय होईल. मॅच नाही संपली आहे आणि शेवटचं षटक घेऊन आले सैफ बेग असे खेळाडू आहेत मॅच मध्ये कमबॅक करू शकतात आणि त्यांच्यावर मात्र संपूर्ण गणराज संघाच्या अपेक्षा आहेत. सैफ बेग 6 बॉल आणि 8 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रेक्षक देखील मात्र आतुर आहेत या मॅचला पाहण्यासाठी आणि काय दोलायमान मॅच. अगदी सुरुवातीपासून जबरदस्त चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सैफ बेग बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी या मॅचला पाहण्यासाठी. एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. क्वार्टर फायनल नंबर 3, याच्या नंतर क्वार्टर फायनल नंबर 4, त्यानंतर 2 सेमी, 1 फायनल. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. तिकडे जर पाहिलं तर 1 धाव घेतली आहे, कॉल दिलाय, परंतु नाही, एकच धाव मिळणार आहे आणि एक धाव जरी आली मॅच मधील चुरस वाढत जाणार आहे. अजूनही 5 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेजा नियम आहे म्हणजे 5 बॉल मध्ये 7 करायचेच आहेत. हळूहळू मात्र याची उत्कंठा वाढेल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. यानंतर 4 मॅच आहेत आणि आता 6:30 वाजलेत ना, जवळपास 6:30 वाजलेले आहेत आणि जवळपास 8:00 वाजता साहेबांचं इकडे आगमन होणार आहे. परंतु बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत सिद्धार्थ. ज्या सिद्धार्थ यांनी षटकार मारला आणि मॅचचं गणितच बदलून टाकलं, परंतु मॅच संपलेली नाहीये. केतन म्हात्रे मार्गदर्शन करतायत. सैफ बेग बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल मध्ये 7. गणराज विरुद्ध समर 11. गणराज केतवाडी गिरगाव, दुसऱ्या बाजूला समर 11 कुलाबा यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नसते, फाईट करायची असते आणि तीच फाईट मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानावरचं हे तुंबळ युद्ध रंगलेलं आहे या हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये. सैफ बेग सिद्धार्थ समोर जर पाहिलं तर सैफ आणि सिद्धार्थची ही लढाई पाहायला मिळते क्रिकेटच्या मैदानावरची. टप्प्याचा बॉल, टायमिंग नाही झालं, बॉल हवेत आहे, पकडली गेली कॅच, टाळ्यांचा गजर. चार बॉल शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. याला म्हणतात क्रिकेट आणि हे क्रिकेट जबरदस्त रंगले आणि आगमन होते. या स्पर्धेचे संकल्प करते अमिजी लोटलीकर साहेबांचं आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. काय मॅच रंगली आणि काय स्पर्धा रंगलेली आहे. अख्ख्या दक्षिण मुंबईमध्ये चर्चा हीच आहे. अमितजी लोटलीकर साहेब या स्पर्धेचे संकल्प करते, या स्पर्धेचे संयोजक, ज्यांच्या संकल्पनेतून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आगमन या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालेलं आहे. परंतु सामना अजूनही ऑन आहे. सागर मोरे आले जितेन यांच्या जोडीला. पाहूया काय होईल. शेवटचे 4 बॉल आणि 7 धावा. सब सामना जबरदस्त, सामना सुपरहिट, स्पर्धा ही सुपरहिट. अमितजी सगळ्यांनी डोक्यावर घेतली ही स्पर्धा कारण आयोजन लाजबाब आहे. सामने सुपरहिट होत आहेत. सगळ्यांनी मात्र आनंद घेतला या स्पर्धेचा, या मॅचचा. आणि काय मॅच सुरू आहे. एका बाजूला गणराज, एका बाजूला समर 11 कुलाबा.
4 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. अजूनही कोडं सुटलेलं नाहीये. सेमीफायनलला जाणारी तिसरी टीम कोणती असणार हे अजूनही बाकी आहे. 53 धावा धावफलकावर आहेत. सैफ बेग. ओ आणखीन एक जबरदस्त बॉल. सैफ कडून मात्र काय बॉलिंग केली जाते आणि बॅटर स्वतःच बाहेर निघाले होते. सैफ साठी टाळ्या आता होतील. काय मॅच सुरू आहे. कधी गणराज, कधी समर 11, कधी खेतवाडी गिरगाव, कधी गुलाबा. मॅच रंगलेली आहे. जबरदस्त क्रिकेट. नेम नाही आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, ही स्पर्धा आणि ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मन जिंकलीत या स्पर्धेने आणि मन जिंकलीत या क्रिकेटने आणि या मॅचने सुद्धा. असं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट आज मात्र अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार होताना पाहायला मिळत आहे. आणि सध्या सुरू आहे उपउपांत्य फेरीचा एक जबरदस्त सामना. अजूनही 3 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तेच आपण या ठिकाणी पाहतोय. पैसा वसूल मॅच आणि पैसा वसूल क्रिकेट आज या ठिकाणी आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला वेळ लावतो, तुम्हा आम्हाला मैदानात घेऊन येतो, तासन तास मैदानात बसायला लावतो आणि आज सगळे तेच करतायत. सैफवर सगळ्यांच्या नजरा आहेत आणि दुसऱ्या बाजूला निखिल देखील काही कमी नाहीये. जो मॅच जिंकून देईल त्याला डोक्यावर घेतलं जाईल, मग तो बॅटर असू देत किंवा बॉलर असू देत. 3 बॉल मध्ये 7. प्रत्येक बॉल काळजाचे ठोके धगधग 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 वाढवतायत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा आहे व्हाईट बॉल. कधी टाळ्या गणराज कडून येत आहेत आणि कधी टाळ्या समर 11 कडून येत आहेत. 3 बॉल आणि 6. काही म्हणत असतील एक 6 मारला तर काम झालं, परंतु जो मैदानात गेलाय त्यालाच माहिती किती सोपं आहे आणि किती अवघड आहे. कारण क्रिकेटचा खेळ मैदानाच्या बाहेरून बोलणं सोपं असतं, परंतु मैदानात जाऊन करणं त्याच्यापेक्षा अवघड असतं आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉल 6. काहींना वाटत असेल गणराज जिंकावं, काहींना वाटत असेल समर 11 जिंकावं, काहींना वाटत असेल क्रिकेट जिंकावं, म्हणजे दोन्ही टीम शेवटच्या क्षणापर्यंत जाव्यात. पाहूया काय होईल. 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. एक जबरदस्त सामना आपण पाहतो या वेळेला. निखिल समोर जर पाहिलं तर सैफ. हो आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु एकच धाव मिळणार आहे आणि आता समीकरण बदललंय. लेग बायची 1 धाव आहे. 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 5. म्हणजे बॉल मैदानाच्या बाहेर तर मारावाच लागणार आहे. काय क्रिकेट सुरू आहे. जबरदस्त क्रिकेट. मी तर म्हणेल वानखेडेमध्ये IPL पाहायला जेवढा आनंद मिळेल त्याच्यापेक्षा जास्त आनंद आज HPL मध्ये प्रेक्षक घेताना पाहायला मिळत आहेत आणि तेवढंच दर्जेदार क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. धगधग 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 धगधग. सैफ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जितेन. अखू टप्प्याचा बॉल आणि शॉर्ट पिच बॉल केलाय. चुकीला माफी नाही. समर 11 सेमीफायनल.
खेळ हार जीत होत राहते. समर 11चं अभिनंदन, परंतु गणराज सुद्धा चांगलेच खेळले, त्यांचं सुद्धा कौतुक या ठिकाणी नक्कीच होणार आहे. क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. गणराज आपलं देखील विशेष कौतुक आणि अभिनंदन. समर 11 सेमीफायनल आपण गाठली आहे, परंतु दोन्ही टीमने क्वालिटी क्रिकेटच इकडे खेळलेला आहे. एक बॉल चुकला, तो अखूट टप्प्याचा टाकला आणि त्याला मात्र या ठिकाणी जितेनने मैदानाच्या बाहेरच मारलाय आणि त्याच्यामुळे इकडे चुकीला माफी नाहीये. जाऊया त्यानंतरच्या मॅच कडे.